नमस्कार, मी जयश्री. मित्रांनो, तुम्ही पळण्याच्याही स्पर्धा ऐकल्या असतील, गाण्याच्या व लिहिण्याच्याही ऐकल्या असतील, पण कधी आंबा खाण्याच्या ऐकलंय का? होय, नाशिकमध्ये थेट आंबा खाण्याचा रणसंग्राम रंगलाय. जिथे समोर रसाळ आंबे होते, हातात घड्याळ होते आणि समोर बच्चे कंपनी आंब्यावर अक्षरशः तुटून पडली होती. नाशिकच्या प्रसिद्ध संस्थान श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवात हा भन्नाट उपक्रम संपन्न झाला. नियम अगदी सोपा होता. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आंबे फस्त करायचे. यामध्ये 1ली ते 10वी मधील 100हून अधिक चोखदळ बहादर सहभागी झाले होते. प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने आंबा संपवण्याच्या नादात होता आणि सभागृहात नुसता जल्लोष सुरू होता. 3 वेगवेगळ्या वयोगटात झालेल्या या चुरशीच्या स्पर्धेत प्रनिल कोरडे, श्याम जयस्वाल, वीर पाटील यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावून किंग ऑफ मँगो किताब मिळवला. कालिका संस्थानचे माननीय श्री अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते या विजेत्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाईल मध्ये डोकं घालणाऱ्या मुलांसाठी हा उपक्रम म्हणजे निव्वळ पैसा वसूल मज्जा होती. बरं, जर तुम्हाला या स्पर्धेत बसवलं असतं तर तुम्ही किती आंबे फस्त केले असते? 2, 5, 10? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.